गुड मॉर्निंग। आज बनवली होती मी नाचणीची उकड। त्याआधी वृंदा आता मोठी व्हायला लागली आहे, हळूहळू व्यवस्थित बसायला लागली आहे, म्हणून मस्तपैकी एक बेबी हाय चेअर आम्ही ऑर्डर। आता ही गुड इन्व्हेस्टमेंट आहे का बॅड इन्व्हेस्टमेंट आहे हे थोड्या दिवसातच आम्हाला कळेल, पण पहिल्याच लुक मध्ये सध्या तरी आम्हाला एक अप्रुव्हल मिळालं। आणि मग सुट्टीचा दिवस साधून आणि हाय चेअर वर वृंदाला बसून मी ट्राय केला नवीन ब्रेकफास्ट, ते म्हणजे नाचणीची झटपट होणारी उकड। कारण की तिचा मूड चेंज आणि माझी रेसिपी यासाठी माझ्याकडे फक्त 10 मिनिटं। आता मी नाचणीच्या पिठामध्ये ज्याचीच खिमटी मी वृंदाला करून खाऊ घालते, दही आणि पाणी मिक्स करून त्याचं पातळ बॅटर बनवून घेतलं। मग तेलामध्ये जिरं मोहरीची फोडणी देऊन बारीक चिरलेला कांदा परतून घेतला, कढीपत्ता आणि मिरची घालून परत सगळं व्यवस्थित परतून घेतलं। बारीक चिरलेला लसूण ऑप्शनल आहे, यावरून आठवलं कांदा पण या रेसिपी मध्ये ऑप्शनल आहे। मग लसूण परतून झाल्यानंतर त्यामध्ये ऍड केलं हिंग आणि हळद, आणि मग एखाद मिनिट ते परतल्यानंतर त्यामध्ये ऍड केलं नाचणी दहीचं बॅटर, आणि मग जेवढं बॅटर होतं तेवढंच पाणी ऍड करून त्यामध्ये ऍड केलं मीठ। मग त्याला खळखळून उकळी आल्यानंतर एक सेमी लिक्विड किंवा गुई फॉर्मॅट मध्ये झाली आपली उकड तयार। खरंच सांगते खूपच यमी आणि सिंपल रेसिपी आहे। झटपट होणाऱ्या रेसिपींमध्ये मी ही रेसिपी नक्कीच रेकमेंड करणार। नाचणीच्या पिठापासून आमचा आणि वृंदा दोघांचाही ब्रेकफास्ट होऊ शकेल असं मला कधीच वाटलं नव्हतं। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा।